नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट महेश आणि आज आपण रिव्ह्यू करणार आहोत जॉन डिअरच्या 5405 या ट्रॅक्टरचा. आणि आज आपल्यासोबत सर आहेत. सर आपल्याला पूर्णपणे या ट्रॅक्टरची माहिती देणार आहेत. या ट्रॅक्टरमध्ये किती हॉर्स पॉवर आहे आणि काय फीचर्स वगैरे सर्व आहेत. तर या ट्रॅक्टरमध्ये खूप सारे फीचर जॉन डिअरने आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत. तर चला बघू आता सर किती हॉर्स पॉवर हा ट्रॅक्टर प्रोड्यूस करतो आणि किती टॉर्क प्रोड्यूस करतो. ते जे मॉडेल आहे ते 5405 आहे. हा 63 HP चा ट्रॅक्टर आहे. त्याच्यामध्ये दोन मोड येतात, जेणेकरून 57 HP आणि 63 HP मध्ये कन्वर्ट होतो. आणि सर या ट्रॅक्टरमध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला इथे LED लाईट पण दिलेले आहेत. आपले जे ट्रॅक्टर असतात सिंपल त्याच्यामध्ये हॅलोजन लाईटच येतो. त्याच्यानंतर मी बघू शकतो, तुम्ही बघू शकता हे ट्रॅक्टर. या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला इथे समोर फ्रंट 4 व्हील ड्राईव्ह हा ट्रॅक्टर आहे. आणि या ट्रॅक्टरची टायर साईज जी समोरची आहे ना ती किती आहे सर? 11/224 ची टायर साईज येते फ्रंटचे 4 व्हील मध्ये. तसंच हा CRDI मध्ये ट्रॅक्टर येतो, म्हणजे BS4 मध्ये. तर या ट्रॅक्टरचा ओव्हरऑल लुक जर बघितला ना तुम्हाला एकदम मॅसिव्ह हा ट्रॅक्टर बघायला भेटणार आहे. आणि मॅसिव्ह दिसणार पण का नाही, कारण की ट्रॅक्टर एवढा मोठा आहे आणि तुम्हाला 4x4 ट्रॅक्टर मिळणार आहे. त्याच्यामुळे याचे फ्रंट टायर देखील मोठे आहे तुम्हाला इथे. त्याच्यानंतर तुम्ही इकडची ओव्हरऑल डिझाईन जर त्याची बघितली तर तुम्हाला एकदम मस्त डिझाईन मिळणार आहे. आणि आपण जर याचे पाठीमागच्या टायरची जर साईज बघितली तर पाठीमाग किती साईज येते सर? पाठीमागची टायर साईज आहे ती 16/9/28 ची येते, जेणेकरून तुम्हाला ग्रिप वगैरे चांगले भेटते. ग्रिप वगैरे चांगली मागच्या चाकाला व्हील वेट वगैरे पण लावू शकता तुम्ही, जेणेकरून तुम्हाला ताणणार नाही ट्रॅक्टर आणि लोड राहील मागच्या चाकावर. आणि MRF ट्रॅक्टर जे टायर MRF टायर या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला जॉन डिअरने प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण इकडे पाठीमागे आल्याच्या नंतर इथे आपल्याला सर्व जॉन डिअरचे जे कॉमन फीचर आहे ते म्हणजे इथे तुम्हाला फायबर टँक जे डिझेलचं आहे ते इथे तुम्हाला भेटतंय. 60 लिटरची फ्युएल टँक येते त्याच्यामध्ये. हा जो आहे तो लोडरचा ट्रॅक्टर आहे, जेणेकरून कंपनी वगैरे कंटिन्यू त्यांचं मागे पुढे काम जे असतं ना त्यासाठी हा लोडरसाठी ट्रॅक्टर बनवलेला आहे. तर शेतीसाठी जर बनवायचं असेल तर आपण हा बॉक्स काढून इथे ड्रॉबर पट्टी, ड्रॉबर हुक वगैरे टाकू शकतो. तुम्ही एकदा बॉक्स दाखवा. हा बॉक्स जे सर म्हणतायत ना हा लोडरसाठी स्पेशली डिझाईन केलेला आहे. हा तुम्ही शेतीसाठी जर वापरायचा असेल ट्रॅक्टर तर तुम्हाला इथून ट्रॅक्टर निघतो आणि आपल्या ज्या पट्ट्या असतात नांगरासाठी त्या पट्ट्या इथे तुम्ही लावून घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला इथे हायड्रोलिकसाठी इथे होज येतोय. त्याच्यानंतर इथून तुम्ही तुमची काही चार्जिंग वगैरे लावायचं असेल किंवा तुमचे जे ट्रॉलीचे जे लाईट्स असतात ते इथून तुम्ही अटॅच करू शकता. त्याच्यानंतर या ट्रॅक्टरमध्ये बाकीचे सर्व बॅक लाईट वगैरे ब्रेक लाईट इथे सिंपल देण्यात आले. इथे देखील एक बल्ब आहे आणि इथे तुम्हाला हॅलोजनसाठी नंबर प्लेटला बल्ब आहे. आणि आता आपण या ट्रॅक्टरमध्ये जे फीचर्स आहेत ना ते बघू. एका हाताने ॲडजस्ट थोडंसं तुम्हाला अवघड जाणार आहे करायला, पण तुम्हाला ते फीचर इथे देण्यात आले आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे जे लिव्हर इथे दिसते इथून तुम्ही क्लच न दाबता देखील ट्रॅक्टर तुम्ही रिव्हर्स किंवा फॉरवर्ड घेऊ शकता. म्हणजे हा गिअर तुम्हाला एकदम हँडी पद्धतीचा देण्यात आलेला आहे. तुम्ही समोर किंवा बॅकमध्ये टायर या एका गिअरनी घेऊ शकता, म्हणजे चालूमध्ये देखील बॅकमध्ये घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं काही मीटर भेटतं आहे. तर या मीटरमध्ये तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला बरेचसे बॅटरी साईन वगैरे देण्यात आले आहे. त्यानंतर इथे तुम्हाला स्पीड किती आहे ट्रॅक्टरचं, त्याच्यानंतर फ्यूल गेज आणि टेम्परेचर गेज इथे देण्यात आले आहे. त्याच्यानंतर ह्या ट्रॅक्टरमध्ये आणखीन एक फीचर येतं ते म्हणजे इथे स्टँडर्ड आणि इकॉनॉमी तुम्हाला 2 मोड भेटतात. याच्यामध्ये तुम्ही ट्रॅक्टरचा पॉवर वाढवू किंवा कमी करू शकता. त्याच्यानंतर हे तुम्हाला इथे जे देण्यात आलेलं आहे याच्यावरच तुम्ही लाईट चालू बंद करू शकता. इथेच इंडिकेटर देखील आहे आणि ह्या बाजूला हॉर्नचं बटन आहे. त्याच्यानंतर ही आपली वरची जी रेस असते ती रेस आहे. त्याच्यानंतर हे बटन जे आहे ते आपलं OBD टूलसाठी जे कोड रिमूव्ह करतो आपण ECUसाठी ते बटन आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला या ट्रॅक्टरमध्ये 4 गिअर भेटणार आहेत. आणि या ट्रॅक्टरमध्ये जे आपले जे 50 HP ट्रॅक्टर असतात 50 किंवा त्यांच्यासारखे या ट्रॅक्टरमध्ये इथे पार्किंग गिअर तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. तुम्हाला इथे हँड ब्रेक वगैरे लावायची गरज नाही आहे. इथेच तुम्हाला पार्किंग ब्रेक आहे, म्हणजे तुम्ही ह्या स्लॉटमध्ये गिअर शिफ्ट केल्याच्यानंतर तुमचं ट्रॅक्टर पार्किंगमध्ये लागणार आहे. आणि एक खास ट्रॅक्टर लोडरसाठी मॉडिफाय केलेला असल्यामुळे या ट्रॅक्टरमध्ये इथे काहीच देण्यात आलेलं नाही, काढून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे अशी काही तुम्हाला छोटीशी रेस बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर हे 2 तुम्हाला ब्रेक पॅडल आहेत. त्याच्यानंतर इथे क्लच देखील आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही हे ट्रॅक्टर जर तुम्हाला चालू करायचं असेल तर ह्याच कीने तुम्ही ट्रॅक्टर चालू देखील करू शकता आणि बंद देखील करू शकता. म्हणजे त्या ट्रॅक्टरमध्ये आपले जे सिंपल ट्रॅक्टर असतात त्यांच्यापेक्षा थोड्याफार गोष्टी कम्फर्टेबल देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे एक प्रकारे तुम्हाला तुम्ही एक ट्रॅक्टर चालवताय असं वाटणार नाही. तर या ट्रॅक्टरचा तुम्हाला रिव्ह्यू जर आवडला असेल आणि ओव्हरऑल ट्रॅक्टरवर जर बसलो आहे तर मॅसिव्ह देखील हा ट्रॅक्टर दिसतोय. तो तुम्हाला हा रिव्ह्यू जर आवडला असेल
तर तुम्ही देखील DDIS मराठीला सबस्क्राईब करू शकता आणि तुमचा एक सबस्क्राईब देखील खूप जास्त महत्त्वाचा आहे आमच्यासाठी. आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितलाच असेल, तुम्ही इथपर्यंत आले त्याच्यामुळे. तर धन्यवाद मित्रांनो तुमचे सर्वांचे. फीचर्स जर आपण बघितले ना, इथे तुम्हाला ABC's गिअर मिळणार आहेत. त्याच्यानंतर तुम्ही इथून हॅझार्ड लाईट देखील ट्रॅक्टरचे चालू करू शकता आणि याच्यामध्ये असं सायरन देखील वाजतो. तुम्ही जर हॅझार्ड लाईट चालू केले त्याच्यानंतर तुम्हाला या ट्रॅक्टरमध्ये येते ना ॲडजस्टेबल स्टिअरिंग देखील भेटणार आहे. ही स्टिअरिंग हे तुम्ही इथून केल्याच्यानंतर स्टिअरिंग तुम्ही ॲडजस्ट देखील करू शकता.